हॅलो नमस्कार, मी शीतल. तर सकाळचीच वेळ होती आणि आज मी पूजेपासून सुरुवात केलेली आहे. खूप छान वाटत होतं आज. आणि मी आज केस पण धुतले होते, त्याच्यामुळे खूपच प्रसन्न वाटतं. आणि उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे केसावरून आंघोळ केली की जरासं जास्तच फ्रेश वाटतं. नंतर मी ना माझ्या झाडाची फुलं तोडली होती आणि तीच मी देवाला वाहत होते, त्यामुळे मला खूपच आनंद झाला होता. खूप छान वाटतं जेव्हा आपण लावलेल्या झाडाची फुलं वाहतो तेव्हा. नंतर अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली. छान असं मंदिर ना आज स्वच्छ देव धुवून पुसून सगळं स्वच्छ केलं होतं. रोज धुतेच, पण आज ना थोडंसं जास्तच स्वच्छ केले होते. नंतर हळदी कुंकू वाहिलं आणि नंतर प्रार्थना म्हणायला घेतली. प्रार्थना वगैरे म्हणून झाल्यानंतर घंटी वगैरे वाजवून छान अशी माझी देवपूजा झाली. नंतर ना मी इथे दुधाची साय काढून घेत होते. तर हे माझं रोजचं रुटीन असतं आणि मी तुम्हाला दाखवलंच होतं की मी लोणी कशी काढते. रोज ही साय ना अशी काढून घ्यायची, व्यवस्थित साचवायची आणि नंतर मग लोणी करायचं. तर आज मी गावाला जाणार होते, त्याच्यामुळे जे दूध शिल्लक होतं ना त्याचं मी बासुंदी बनवत होते. कारण बासुंदी बनवलं की दूध पण संपतं आणि छान अशी बासुंदी पण खायला होती. नंतर बॅगा वगैरे पॅक केल्या आणि माझं आवरलं. तर आम्ही ना दिवस मावळताना निघणार होतो. छान असं रेडी झालो. तर इतकं काही नाही, गावालाच जायचं होतं त्यामुळे इतकं रेडी नव्हते झाले. नंतर आम्ही ना वाटेत थांबलो होतो चहा प्यायला आणि तिथे हा हापसा होता. तर मुलांना खूप मज्जा येत होती. आदर्शला त्यातले त्यात खूप छान वाटत होतं, कारण ते हलवलं की पाणी येत होतं आणि त्यामुळे त्यांना मज्जा वाटत होती. म्हणलं एकदा करून बघा. तर आदर्श काय म्हणते बघा. नंतर आम्ही भेळ खायला थांबलो रस्त्यामध्ये. भेळ वगैरे छान अशी खाल्ली आणि नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार होतो, कारण आम्हाला बराच वेळ लागणार होता पोचायला. भूक लागलेली, त्याच्यामुळे भेळ खाल्ली आणि घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर जेवण वगैरे केलं सगळ्यांनी आणि नंतर ना इथे मॅच पण सगळेजण बघत होते. रात्र झाली होती खूप, त्याच्यामुळे. नंतर आजी पण इथं बसलेली होती. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.